सकाळी सकाळी? अरे हा, आज रविवार आहे, बरोबर. प्रसाद गेला असणार आहे बजरंगी स्वीट्स वाल्याकडे समोसे खायला. नाही, मला माहितीये ना. काय करू मी या प्रसाद खांडेकरचं? एक तर पोटाचा एवढा नगारा वाढून ठेवलाय. प्रसाद खांडेकरचं पोट आणि प्रसाद ओक यांच्या दांड्या कधीच संपणार आहेत ना प्रसाद, तुझी आज खैर नाही. आज तू गेलास कामातनं. तू आज कामातनं गेला. ओ हो 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 ओ माय गॉड यस दादा. हा 10,100 स्टेप्स पूर्ण. वा. 10,100. 10,100. आजचा सलग 10वा दिवस आहे मी जॉगिंग कंटिन्यू केलंय. वा वा वा. होतच नव्हतं यार. 10,100 गोल अचीव. बायको काय खुश होणार आहे बघ, तुला आणतो. हॅलो. कुठेस तू प्रसाद? हा नाही, गेलायस ना आज पण समोसे खायला. तू सिरियस व्हायचंच नाही असं ठरवलंयस का रे आयुष्य? दारुगड दारात आहे. नाही, उघडते ना मी दार. आले मी, आले. दार एक मिनिट. उघड. हो, आले आले आले. या, ऐक ना, नको नाही नाटकं करूस माझ्यासमोर. ऐक ना प्रसाद, ऐक ना, हे नको करूस माझ्यासमोर. नमा फायनली 10,000 स्टेप्स पूर्ण. नाही, फायनली 10व्या दिवशी मी अचीव केलंय गोल. हे बघ. जॉगिंग करून आलाय? अशी काय तुला खोटं वाटतंय? नाही ना. मी ठरवलंय 1 तास जॉगिंग म्हणजे कार्डिओ आणि अर्धा तास वेट ट्रेनिंग करायचं म्हणजे करायचं. मी सलग 10 दिवस जॉगिंगला जातोयस तू? म्हणजे हा आता काय व्यायाम पण असा रोज करणार आहेस? ओ हा? 5 दिवसाच्या वर टिकत नाही ना तुझं, म्हणून म्हटलं. नाही, ठीक आहे ठीक आहे, कर कर, चांगलंय. एकदम जॉगिंग विगिंग सुरू केली आहेस, मस्त, छान. पण मग सकाळी लवकर उठायचं तर मग रात्री तुझी गडबड असतेच. रात्रीचा वेळेत का नाही झोपत तू? रात्रभर मोबाईलवर असतोस. म्हणजे मी दिवसभर राब राबायचं. आणि ऐक ना प्रसाद, मी तुला काय म्हणाले होते रात्री? मी तुला म्हणाले मी बेड आवरेपर्यंत तू जरा दूध फ्रीज मध्ये ठेव, भांडी घासून ठेव. नाही केलीस ना? अगं ठेवलं दूध फ्रीज मध्ये आणि ती सिंक मध्ये 2 भांडी होती ती पण घासली. तू गेली नाहीस किचन मध्ये? दिसलं असतं तुला. अशी काय भांडी घासली, गॅस बंद केला, नंतर तुला उठवायला आलो तर ते आवरता झोपली होतीस. मग लाईट घालवला, तुझ्या अंगावर पांघरून टाकलं, 5 मिनिटं अशी बोटांनी मसाज केली आणि मग झोपलो. आलो मी 1 मिनिट. तू पांघरून घातलंस माझ्या अंगावर? हो हा. सापडतोय काय मुद्दा? नवरे एवढे चांगलं वागतात का ग म्हणजे ते? चांगलं वागतोय आज. काय दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी लावली, पांघरून घातलं. पण मग पांघरून का घातलंस माझ्या अंगावर? मला किती गरम होत होतं रात्री, माहितीये का तुला? आणि ठीक आहे ना, मला लागली डुलकी. 1 दिवस केलास ओटा बिटा साफ, तर एवढं ऐकून काय दाखवायचं बायकोला? ठीक आहे ना, मी पण राबते. मलाही वाटतं बाबा आज आराम करावा. आणि त्यात आज रविवार आहे. तर आता बघा प्रसाद दादा, बायको झोपेत न उठली ना की बायकोची मोलकरीण होते. आता बघा शातून ऑर्डर येतील. नमा माझ्यासाठी पोहे बनवतेस का ग? नमा माझ्यासाठी चहा टाकतेस का ग? यांचा सगळा राजेशाही थाट आपण करायचा. आणि हे नवरे काय करणार? पोय पोय. आई ग, मी आज जॉगिंगला जाण्याआधी तुझ्यासाठी पोहे बनवले. म्हटलं जरा थकली आहेस, आज रविवार आहे, आपल्या हाताने पोहे बनवूया. हे बघा कसे आलेत. मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नसतील. ट्राय कर. घे 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 बघ. तू बनवलेस पोहे? घे. मी ऍक्च्युली म्हणजे मला माहिती आहे तुझ्यासारखे झाले नाही ना. चांगले झाले, नक्की चांगले झाले. असं ॲप्रिशिएशन पाहिजे. उद्या मी उपमा बनवतो, उपमा, आणि परवा थालीपीठ. मला आठवड्याचा मेनू ठरवला आहे मी ॲक्च्युली ना तुझं बघून शिकलो. तू नाही का पोहे बनवताना मी मागून यायचो आळू, तेव्हा आळू बघितलं ते. एवढं का चांगलं बघतोय मला सवय नाही एवढं. हां काही नाही काही नाही.
छान पोहे जेवण झालं ना? चांगले आहेत. का करतोयस हे सगळं? हं? का करतोयस तू हे सगळं? काही नाही असं स्पेसिफिक काही नाही कारण असं हे नाही. नाही. छान आहे. चांगले पोहे चांगले आहेत. आले माझ्या लक्षात. काय आले माझ्या लक्षात. काय हे बघ मी तुला आधीच सांगून ठेवते प्रसाद, मी येणार नाही. कुठे? मला माहितीये ना तू आता मला म्हणणार आपण दिवाळीसाठी आई बाबांकडे गावाला जाऊया, तर मी येणार नाही. मला माहितीये हा सगळा आटापिटा, हे सगळं चांगलं वागणं आहे ना, हे तू त्याच्यामुळेच करतोय का तर मी हो म्हणावं. नाही म्हणजे तू मला म्हणणार गावी चल, मग मी गावी येणार, मग तुझी आई मला टोमणे मारणार आणि मग ते मी निमूटपणे सहन करणार, तर मी करणार नाही. मी गावी येणार नाही. मी आत्ताच सांगून ठेवते, अजिबात फोर्स करायचा नाही मला. मी माझ्या माहेरी कधी आलायस? आईला कालच फोन करून सांगितलं यंदा दिवाळीला आम्ही गावी येत नाही आहोत. आम्ही यंदाची दिवाळी नमाच्या गावी तिच्या आई वडिलांसोबत साजरी करणार आहोत. आता कालच आईला फोन केला होता. म्हणजे खरंच माझ्या गावी दिवाळीला आई बाबा, खरं माझ्या आई बाबांना तुझ्याच गावी जाणार होता आपण. ऐक ना, प्रसन्न नाहीये रे मी, मस्करीच्या मूड मध्ये नाहीये मी. ऐक ना, नको ना, नीट वाग ना माझ्याशी. हे जुन्नर आळे फाटा. हा तू तिकीट पण काढून आणलीस माझ्यासाठी. हो तू माझ्यासाठी एवढं जायचं मी ठरवलं. आईला सांगितलं काय या तुमचं तुम्ही काय ते बघा. मला यावेळीची दिवाळी नमाच्या आई वडिलांसोबत सेलिब्रेट करायचे. 5 दिवस मस्त तुझ्या माहेरी जायचं, राहायचं, मजा करायची, एन्जॉय फुल. मग आई काय म्हणाली तुझी? हो म्हणाली. आई बोलली जा, घेऊन जा म्हणाली नमा बरोबर. नमूच्या गावी जातेस ना, जा नमू म्हणाली मला तुझी. हो. नमू म्हणाली. भेट बीट घेऊन जा बोलली सासू सासरा. अरे अरे बापरे बापरे, हो. एवढं सगळं बोलली तुझी आई. आई बोलली जा. चांगलंय. थांब मी गरम करायला ठेवतो, नंतर खाऊया आपण, हरकत नाही. मंजूताई वागतात असे. मला कळत नाही, मला कळत नाही, काहीतरी चुकतंय. असा नाही आहे हा माणूस. आज आपण नाटकाला जायचं, बाहेर डिनर करायचं, मस्त आईस्क्रीम खात खात आरामात एक मजा करत यायचं रात्री. सब हो जाएगा, टेन्शन मतले तू गुंडी हो जाएगा. चलो तिकीट बुक केलं, मी सांगितलं होतं. असं नाही वागत कोणी. एवढा नवरा कोणी नाही वागत चांगला. तू सगळंच करतोयस रे माझ्यासाठी. हा माझ्या अंगावर पांघरून घातलंस, दूध फ्रीज मध्ये ठेवलं, भांडी घासून ठेवलीस तू. काय काय केलंस तू माझ्या. कबूल कर. काय काय कर कबूल कर. काय कबूल करू? कबूल कर. चल ना चल कबूल कर. काय कबूल? नमा काय माती खाल्लीस? कुठे बोल पटकन. बोल पटकन, काय माती खाल्लीस?